नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मॅम, ते बॉसचीच ऑर्डर आहे. रॉनी खाली मान घालून बोलली. ती अजूनच चिडली. तिला कळलं मुद्दाम त्याने तिची जागा चेंज केली होती, कारण तो स्वतः जेलत झाला होता तिला आदर्श सोबत एकत्र काम करताना पाहून. पण ह्यासाठी तिची प्लेस चेंज करायची काहीच गरज नव्हती, कारण ते दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करत होते आणि म्हणून त्या दोघांना एकच केबिन दिली होती. ह्यात वावगं असं काहीच नव्हतं. आता मात्र तिचा रागाचा पारा चढला होता आणि ती झपझप पावलं टाकत त्याच्या केबिनकडे गेली. मॅ कम इन? तिने रागातच विचारलं. आता पुढे. येस कम इन, तो बोलला. तशी ती आत आली आणि त्याच्या बरोबर समोर येऊन हाताची खडी घालून उभी राहिली. तसं त्याने मान वर करून एकदा तिच्याकडे पाहिलं तर त्याला ती खूपच रागात दिसली. व्हॉट? त्याने एक भुवई उंच करून तिलाच विचारलं. आता हिला काय झालं चिडायला? तो मनातच विचार करू लागला. तुम्ही माझी जागा का चेंज केली? तिने रागातच त्याला जाब विचारला. तसं त्याला कळलं मॅडमना का राग आला आहे, पण तसं त्याने त्याच्या चेहऱ्यावर दाखवलं नाही आणि तो आरामात खुर्चीवर मागे रेलून बसला. का? तुम्हाला आवडली नाही का तुमची नवीन प्लेस? की मग त्या केबिनमध्येच आवडतं तुम्हाला? तो थोडासा कुत्सित हसत बोलला. तशा आपोआपच तिच्या दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, कारण तो कोणत्या उद्देशाने बोलत होता हे तिला चांगलंच कळत होतं. हो, आवडते मला त्याच केबिनमध्ये. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तिने चिडून सांगितलं. तसा त्याने टेबलवर त्याचा हात आपटला. मिसेस मोहिते, बिहेव युअर सेल्फ. विसरू नका तुम्ही तुमच्या बॉससमोर उभे आहात. तो चिडून बोलला. तिला त्या केबिनमध्ये काम करायला आवडते असं म्हणाली होती ती, जे त्याला अजिबात आवडलं नव्हतं. पण त्याचा तो अवतार पाहून तीच घाबरून 2 पावलं मागे सरकली. हे बघा मिस्टर राज्याध्यक्ष, मी आणि आदर्श एकाच प्रोजेक्टवर काम करत आहोत. आम्हाला एकच केबिन दिली तर बरं होईल. त्यात तुमच्याच कंपनीचा फायदा आहे, ती बोलली. मला नकोय माझ्या कंपनीचा फायदा, तो निर्विकारपणे बोलला. तसे तिने डोळे गोल गोल फिरवले. हे बघा, पण आम्हाला सोबतच काम करावं लागेल, नाहीतर ते प्रोजेक्ट पूर्णच होणार नाही, ती चिडून बोलली. मग नको होऊ देत, आय डोंट केअर, तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. पण तिला मात्र आता ह्याला कसं समजवायचं काहीच कळत नव्हतं. पण तुम्ही असं नाही करू शकत. माझ्या मर्जीशिवाय तुम्ही माझी जागा चेंज नाही करू शकत. मी तुमची असिस्टंट नाही आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी मला आदर्शसोबत त्याच केबिनमध्ये काम करायचं आहे. ती अजूनच चिडली होती, कारण तो आता तिचं काहीच ऐकत नव्हता. ओके देन, जर त्या केबिनमध्ये बसण्याचं कारण ते प्रोजेक्ट असेल तर मग मी तुमचं डेझिग्नेशन चेंज करतो. आजपासून तुम्ही त्या प्रोजेक्टवर काम नाही करणार. आज आणि आत्तापासून तुम्ही माझ्या PA म्हणजेच पर्सनल असिस्टंट म्हणून अपॉइंट झाले आहात. तो एक भुवई उंच करून बोलला तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. व्हॉट? तुम्ही असं काहीच करणार नाही आहेत. मला हे अजिबात मान्य नाही, ती चिडून बोलली. तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला. आय कॅन डू एनिथिंग अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. आय एम द बॉस, तो बोलला. तसे पुन्हा तिने डोळे गोल गोल फिरवले. पण तरी मला मान्य नाही आहे, ती तोऱ्यात बोलली. ओके देन, कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे सगळे पैसे भरा आणि हा जॉब सोडून निघून जा. तो बोलला तशा पुन्हा तिने रागाने हाताच्या मुठी आवळल्या आणि बाहेर जाऊ लागली. पण तोच, वेट, त्याने तिला आवाज दिला तशी ती जागेवरच थांबली. पण तो आता हळूहळू चालत तिच्या जवळ येत होता. तो अगदीच तिच्या जवळ आला तशी ती हळूहळू मागे सरकत गेली. त्याची तिच्यावर रोखलेली ती नजर तिला आता अस्वस्थ करत होती. हृदय खूपच फास्ट झालं होतं तिचं. काय करताय? जवळ का येत आहात तुम्ही? ती मागे मागे होत बोलत होती. पण तो मात्र थांबलाच नाही. आता ती मागच्या भिंतीवर पुश केली गेली होती आणि तो तिच्या बरोबर समोर उभा होता, दोन्ही हात त्याच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये घालून, तिच्यावर स्टेअर करत.
एकटक. तिची मात्र मती गुंग झाली होती. वाटत असूनही ती त्याला दूर करू शकत नव्हती. दोघांचीही नजरानजर झाली आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला खसकन स्वतःजवळ ओढलं. आता त्याची नजर तिच्या त्या गुलाबी ओठांवर होती. तसे तिचे डोळे मोठे झाले. नो मीत नो, प्लीज, ती अस्पष्ट बोलली. पण तो जसा तिच्या ओठांवर झुकला आपोआप तिचे डोळे मिटले गेले. तिला तिच्या ओठांवर त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श जाणवला आणि ती जागीच गोठून गेली. एक वीज सळसळून गेली पूर्ण शरीरातून आणि ती त्याच्या ओठांचा तो गोड स्पर्श अनुभवू लागली. मिसेस मोहिते, इथे बॉस फक्त एकच आहे आणि तो मी आहे, म्हणून माझ्यावर आवाज चढवायचा नाही. अंडरस्टँड? त्याचा भारदस्त आवाज येत होता, पण ती तर त्याच्या ओठांची गोड चव चाखत होती. मग तो बोलत कसा होता? ती डोळे मिटूनच विचार करत होती. मिसेस मोहिते, आता त्याने जोरानेच आवाज दिला, कारण ती तशीच डोळे मिटून उभी होती. तसे तिने खाडकन डोळे उघडले. हा, ती बोलली. पण आता तिने पाहिलं तर तो त्याच पोझिशनमध्ये तिथेच उभा होता, त्याच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये दोन्ही हात घालून. म्हणजे कधीपासून आपण स्वप्न पाहत होतो? जागेपणी? ओ गॉड! तिने आता डोक्यावर हात मारला. कळलं? तो बोलला. येस येस, कळलं. आता मला जायला हवं, ती गडबडून बोलली आणि तिने तिथून बाहेर धूम ठोकली. तो मात्र तिला पाहतच राहिला. हिला काय झालं मध्येच? आता थोड्या वेळापूर्वी तर किती चिडली होती ना? मग? तो स्वतःशीच बोलला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. पण आता त्याला मगासची ती आठवली, डोळे बंद करून त्याच्यासमोर उभी असलेली. आज इतक्या वर्षांनी तो तिचा तो सोज्वळ चेहरा इतक्या जवळून पाहत होता, हृदयात साठवून ठेवत होता. आणि त्यावेळी त्याची पण नजर तिच्या त्या गुलाबी ओठांवर गेली होती, त्याचं फेवरेट रोज फ्लेवर. त्याला पण त्यावेळी वाटलं होतं की तिच्या ओठांचा एक जाम घ्यावा. खूप इच्छा होत होती त्याची, पण वेळीच त्याने स्वतःला सावरलं होतं, कारण आत्ता ती आपली नाही आहे ह्याची पूर्ण कल्पना होती त्याला. म्हणून मनाला समजावलं होतं त्याने. पण आत्ता मात्र एक स्माईल होती त्याच्या चेहऱ्यावर, कारण फायनली त्याचा निर्णय तिने मान्य केला होता आणि ती त्याच्या केबिनच्या बरोबर समोरच्या डेस्कवर बसणार होती आणि तो तिला रोज पाहू शकणार होता आणि ती आता त्याची PA म्हणून पण काम बघणार होती. त्यामुळे का होईना सतत ती जवळपास असणार होती त्याच्या, जे की त्याला आतून खूप सुखावून गेलं होतं. ती आता आपली नसली म्हणून काय झालं? तिला लांबून पाहण्याचा अधिकार त्याच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नव्हता, अगदी ती सुद्धा नाही. जान्हवी, कुठे होतीस एवढा वेळ? आदर्शने विचारलं. ते मी बॉसच्या केबिनमध्ये होते, ती बोलली. पण अजून तिला तिच्या जागेपणीचं स्वप्न आठवत होतं आणि तिच्या शरीरावर गुजबम्स येत होते. बॉसच्या केबिनमध्ये? काय झालं? आणि तुझा PC कुठे आहे? त्याने विचारलं. तेव्हा कुठे ती भानावर आली आणि तिला लक्षात आलं की तिला आता बाहेर बसायचं आहे. आणि ते काय कमी होतं तर आता तिला त्याने त्याची PA पण बनवलं होतं. म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यासोबतच असणार होती ती. आणि त्याचीच तिला जास्त भीती वाटत होती, कारण जर तिने त्याच्यासोबत जास्त वेळ स्पेंड केला आणि भावनेच्या भरात कधी खरं काय आहे ते तिच्या तोंडून बाहेर पडलं तर तिला आता भीती वाटू लागली होती. फ्लॅशबॅक 3 वर्षांपूर्वी. ब्रेकिंग न्यूज. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे आणि फेमस बिझनेस टायकून मिस्टर अमित राज्याध्यक्ष आज 3 वर्षांनंतर कोमामधून बाहेर आले आहेत. ही न्यूज आज सकाळपासून TV वर झळकत होती. शुद्धीत आल्यानंतरचा त्याचा तो छोटा व्हिडिओ चॅनलवाले वारंवार दाखवत होते आणि कधीपासून TVला चिकटून बसलेली ती डोळ्यांतून अश्रू गाळत फक्त त्यालाच पाहत होती. तिचा मीत आज इतक्या वर्षांनी शुद्धीवर आला होता. त्याला डोळे भरून पाहत होती ती. त्याला गच्च मिठीत घ्यायचं होतं तिला. खूप खूप प्रेम करायचं होतं त्याच्यावर. त्याला सांगायचं होतं की मी दूर नाही आहे तुझ्यापासून, तुझ्याच हृदयात आहे मी. पण हे काहीच शक्य नव्हतं. आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागणार होती, तिला माहीत होतं. पण आज तो कोमामधून बाहेर आला होता आणि बरा झाला होता. ह्याचा किती आनंद झाला होता तिला. किती देवांकडे त्याच्यासाठी नवस केले होते तिने. शेवटी तिच्या श्रद्धेला देव जागला होता
आणि आज तिचा मीत ठणठणीत बरा झाला होता. तिने देवी आईचे खूप खूप आभार मानले. तो बरा होऊन आज 1 महिना झाला होता आणि त्याचा इंटरव्ह्यू टी व्हीवर झळकत होता. त्याचं ते स्पष्ट बोलणं, त्याचा तो ॲटिट्यूड पुन्हा एकदा पाहून तिला भरून आलं होतं. तो आता त्यांचं ऑफिस पुन्हा जॉईन करणार होता म्हणून तिला पण आनंद होत होता. पण जी खुशी तिला त्याच्या चेहऱ्यावर पाहायची होती ती मात्र कुठेतरी गायब झालेली दिसत होती तिला. आणि त्याचं कारण ती स्वतः होती. माहीत होतं तिला. बास मीत, बास झाला आता. खूप झाला विरह. मी येते तुझ्याजवळ कायमची. मला पण नाही सहन होत हा दुरावा आता. कधी तुम्हाला भेटते असं झालंय मला मीत. आणि आपली मुलं, त्यांना बघून तर तुम्ही किती खुश व्हाल. जिनू तर एकदम तुमच्यासारखाच आहे. एकदम तुमचं स्मॉल व्हर्जन. आणि प्रिन्सेस, तिला बघूनच तुम्ही ओळखाल की ही तुमची छोटी जान आहे. मला तर वाटतं आता तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे. ह्या दोघांवर जास्त प्रेम करतील तुम्ही. माहीत आहे मला. ती हसून स्वतःशीच बोलत होती आणि बॅग पॅक करत होती. जानू, तुझा नक्की निर्णय झालाय ना? आशूने विचारलं. हो आशू, माझा निर्णय झालाय. आधी मी जाऊन येते मुंबईला. मी मीतना समजावेन. त्या कुणालचं सत्य सांगेन. आता मला कोणीच अडवू शकत नाही. त्या कुणालचा पडदा फाश करेन मी मीत समोर. त्यांना सांगेन की ह्या नराधमाला अशी काही शिक्षा द्या की तो आयुष्यभर विसरणार नाही. त्याने जो गुन्हा केलाय ना, त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्याला. आम्हा दोघांना इतकी वर्ष एकमेकांपासून दूर राहावं लागलं फक्त त्या माणसामुळे. आधी मी हतबल होते. माझ्या मीतसाठी मी गप्प बसले. पण आत्ता नाही. माझा मीत आता ठणठणीत बरा आहे. त्यामुळे कुणालच्या पापाची शिक्षा तर त्याला भयंकर मिळेल. तू प्लीज जिनू आणि प्रिन्सेसची काळजी घेशील ना मी इथे येईपर्यंत? मी आणि मीत आम्ही दोघेही येऊन तुम्हाला सोबत घेऊन जाऊ, जानू बोलली. हो, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे त्यांच्यासोबत. पण तू आधी मीतला फोन कर ना, आशू बोलली. मी केला होता फोन आशू, पण माझा फोन लागतच नाही. त्यांचा प्रायव्हेट नंबर आहे ना, आणि माझा नंबर आता चेंज झाला आहे. त्यामुळे कदाचित डायरेक्ट कनेक्ट नसेल होत. पण ठीक आहे, मी जाऊन डायरेक्टच भेटते त्यांना. खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग झाल्या असतील त्यांना. पण मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे. ते नक्कीच समजून घेतील मला, जानू खूपच आत्मविश्वासाने बोलली. त्यावर आशूने पण मान डोलावली. दुसऱ्या दिवशी जानू सकाळी सकाळीच मुंबईला जायला निघाली. प्रवासात सुद्धा ती त्याचाच विचार करत होती. आज फायनली ती तिच्या मीतला भेटणार होती. इतक्या दिवसांचा विरह आता संपणार होता म्हणून खूप खुश होती. आधी तो तिची साथ देऊ शकला नव्हता, कारण तोच बेडवर निपचित पडून होता आणि फक्त त्याच्या आयुष्यासाठी तिला त्या कुणालचं सर्व ऐकावं लागलं होतं. पण आत्ता नाही. आता तो तिची साथ देणार ह्याची तिला पूर्ण खात्री होती, कारण आता तो पुन्हा त्याच दमाने उभा राहिला होता. तोच अमित राज्याध्यक्ष आणि तोच त्या नराधमाला शिक्षा देईल ह्याची खात्री होती तिला. पण तिला बिचारीला हे कुठे माहीत होतं की हे सगळं इतकं सोपं नसणार होतं तिच्यासाठी. ती जशी मुंबईमध्ये पोहोचली तिने एक टॅक्सी हायर केली आणि राज्याध्यक्ष विलाचा ॲड्रेस सांगितला. टॅक्सीमध्ये सुद्धा ती फक्त त्याचाच विचार करत होती आणि एक स्माईल तिच्या चेहऱ्यावर येत होती. पण आता ती भानावर आली आणि विचार करू लागली की अजून घर कसं येत नाही. तिने तसं ड्रायव्हरला विचारलं पण त्याने सुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि आता त्याने एका ओसाड जागी असलेल्या एका घराकडे टॅक्सी थांबवली होती. पण जानू मात्र खूप घाबरली होती. ती टॅक्सीतून उतरतच नव्हती. तोच 2 आडदांड माणसं आली आणि तिला खेचून बाहेर काढलं त्यांनी. ती खूप घाबरून त्यांच्याकडे पाहत होती. पण जेव्हा तिने समोर पाहिलं तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात राग दाटून आला, कारण समोर कुणाल उभा होता. सो वहिनी, येताना काही त्रास नाही ना झाला? त्याने कुत्सित हसत विचारलं. पण जानू मात्र आता हतबल झाली, कारण ती कितीही त्याच्यापासून लपून इथे आली असली तरी त्याने मात्र तिला पकडलंच होतं. कुणाल, खूप झाला तुझा ड्रामा. तुझा खेळ संपलाय. माझा मीत आता एकदम बरा आहे आणि आता तू त्यांचं काहीच वाईट करू शकत नाहीस, कारण तेवढी लायकीच नाही आहे तुझी, ती खूपच रागात बोलली. माझा मीत? खरंच? तो गडगडाटी हसत बोलला.
तशी ती अजूनच चिडली. तुझा मीत नाही राहिला आहे तो आता. तुझा तर मानव आहे ना. आणि राहिला प्रश्न तुझ्या मीतचा, तर तो पराकोटीचा तिरस्कार करतो तुझा आणि त्या मानवचा. तो हसत बोलला तशी ती स्तब्ध झाली. कारण बरोबरच असणार होतं ते. ती जाताना जी सिच्युएशन क्रिएट करून गेली होती त्यानुसार हेच होणार होतं. ते आम्ही आमचं बघून घेऊ. तू फक्त तुझा विचार कर. तू आता काही वाचत नसतो. तुझे कृत्य केलंय ना त्यासाठी देव तुला शिक्षा देईल तेव्हा देईल. पण त्याआधी आम्ही दोघं तुला अशी काही शिक्षा देऊ की तू आयुष्यभर विसरणार नाहीस. ती पण चिडून बोलली. तुझा तो मीत मला तेव्हा शिक्षा देईन ना जेव्हा की त्याला खरं कळेल. आणि ते कसं कळेल? त्याने हसून विचारलं. मी आणीन तुझा खरा चेहरा त्यांच्यासमोर. असाच सोडणार नाही मी तुला. ती आता भलतीच संतापली होती. तू असं काहीच करणार नाहीये, तो बोलला. मी करेन. आता तू माझा जीव जरी घेतलास ना तरी मी हे सत्य समोर आणेनच. ती संतापून बोलली. पुअर बेबी, तुझा जीव नकोय मला. त्याची आता काहीच किंमत नाही आहे माझ्यासमोर. कारण तो अमित राज्याध्यक्ष तुला एक क्षण पण डोळ्यांसमोर सहन करू शकत नाही. मग तुझी किंमत झिरोच आहे ना. एनिवेज, हा व्हिडिओ बघ, तो बोलला आणि त्याने त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ ओपन केला. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस होता जो की डॅडचं सगळं करत होता. म्हणजे त्यांच्या जेवणापासून ते त्यांना औषध देण्यापर्यंत सगळं. हा व्हिडिओ तू मला का दाखवत आहेस? आणि सुरेश कुठे आहे? तिने विचारलं. तसा तो जोरजोराने हसू लागला. जसं त्या कमलाला काढलं ना तसंच त्या सुरेशला पण काढून टाकलं. ती कमला खूप बातम्या पुरवत होती ना तुला. तो चिडून बोलला तशी ती पण चिडली. हा माझा माणूस आहे. तो 24 तास त्या म्हाताऱ्यासोबतच असतो. आणि तो जी औषधं त्या म्हाताऱ्याला रोज देतो ना त्यामध्ये एक अशी टॅबलेट पण आहे की जर ती म्हाताऱ्याला रात्री दिली तर सकाळी तो उठणारच नाही. आणि मी माझ्या माणसाला आधीच इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की जर माझ्या विरोधात तुला त्या घरात काहीही चाललेलं जाणवलं तर त्या क्षणीच ती टॅबलेट त्या म्हाताऱ्याला देऊन टाकायची. मग माझं काही झालं तरी चालेल, पण तो म्हातारा पण वाचणार नाही. तो खूपच कुत्सित हसत बोलला. तसा तिच्या अंगाचा थरकाप उडाला. तू माणूस आहेस की हैवान? जरा भीती बाळग त्या परमेश्वराची. अरे ज्यांनी तुला आसरा दिला त्यांच्यावरच तू उलटलास. लाज शरम सगळी विकून खाल्लीस का? ती अक्षरशः संतापाने थरथरत होती. त्यांनी काहीच आसरा दिला नाही. ओके, मी पण वारसदार आहे राज्याध्यक्ष ग्रुपचा. आणि जे आहे ते सगळं माझं पण आहे. तो पण चिडून बोलला. आता तू फक्त विचार कर की मी काय काय करू शकतो. तो पुन्हा बोलला. अजून एक, तुझ्या त्या एक्स हजबंडला काही सांगणं तर दूरच, घरातल्या कोणालाही तू कधीच काहीच सांगणार नाहीये. तुझ्यावर माझी नजर आहे. तुझे फोन कॉल्स सगळे रेकॉर्ड होणार आहेत. आणि हो, दुसऱ्या कोणत्याच नंबरवरून पण कॉल करायचा नाहीयेस तू. जर मला थोडं तरी संशयास्पद वाटलं ना तर म्हातारा गचकला म्हणून समज. तो बोलला तसे तिने डोळे कच्च मिटून घेतले. असंही सगळेजण तुझा इथे इतका तिरस्कार करत आहेस ना की तुझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. म्हणून चुपचाप इथून निघून जायचं, कळलं? तो बोलला. आता मात्र तिचे हातपाय गार पडले होते. काय करणार होती ती? थोडीशी हुशारी दाखवायला गेले आणि डॅडना काय झालं तर ती स्वतःला कधीच माफ करू शकली नसती. शेवटी ती आल्या पावली तिथून पुन्हा निघून आली होती. शिमल्यात. फ्लॅशबॅक ओव्हर. ती शून्यात बघत बसली होती. विचार करत होती की अजून त्या कुणालला कसं कळलं नाही की तिने इथे रीमा फॅशन इंडस्ट्री जॉईन केली आहे. जान्हवी, काय झालं? तुझा PC कुठे आहे अगं? आदर्शने पुन्हा विचारलं. आदर्श, बॉसने हा प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेतला आहे आणि मला आता त्यांची PA बनून जॉब करायचा आहे. ती बोलली. व्हॉट? आदर्श तर उडालाच. हो, ती पण खाली मान घालून बोलली. पण जान्हवी, मी एकटा कसं हँडल करणार? तो बोलला. तू करू शकतोस आदर्श, आणि मी आहे ना इथेच. तुला काहीही अडलं तर तू मला विचार. आता बॉसची ऑर्डर आहे तर आपल्याला फॉलो करावीच लागेल रे. ती बोलली. ओके, तो पण बोलला. चल, मला बाहेर डेस्क दिला आहे, मी तिथे जाते. ती बोलली आणि उठून तिच्या डेस्ककडे गेली. तिने पाहिलं तर तिचा डेस्क अगदी तसाच अरेंज केला होता जसा आधी होता.
ती तिच्या चेअरवर बसली. पण जेव्हा तिने तिच्या पीसीचं स्क्रीनसेव्हर पाहिलं तिचे डोळेच मोठे झाले, कारण तो त्याचाच फोटो होता जो रीमा फॅशन इंडस्ट्रीजच्या मॅगझिन कव्हरवर होता. तो फोटो पाहून आधी तर ती त्याच्यात हरवली, पण नंतर लगेच भानावर आली. पण आत्ता मात्र तिला ऑकवर्ड वाटू लागलं की त्याने तिच्या पीसीचा स्क्रीनसेव्हर त्याचा फोटो ठेवायला लावला होता. तिला रागच आला त्याचा. पण जेव्हा तिने बाजूच्या डेस्कवरचे पीसी पाहिले तर त्यावर देखील तोच स्क्रीनसेव्हर झळकत होता. तेव्हा कुठे तिला हायसं वाटलं. तिला कळत होतं की हे सगळं तो मुद्दाम करत होता. आता तिची नजर त्या समोरच्या काचेवर गेली, ज्यामध्ये तिचा चेहरा दिसत होता. पण तिला बरोबर माहीत होतं की त्या काचेच्या मागून तो बसलेला असेल आणि आता तिलाच पाहत असेल. नाहीतर त्याने का घाट घातला असता ना हा सर्व. तिने रागात डोळे बारीक करून त्या काचेतून आरपार पाहिलं आणि तोंड वाकडं केलं. तसा इथे त्या काचेच्या मागे बसलेल्या त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, जी की खूप वर्षांनंतर आली होती. का आली त्याचं त्याला पण नाही कळलं, पण आजही इतक्या रागात पण त्याला ती खूपच क्यूट वाटत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.